आज आहे ना थंडगार असं मठ्ठा बनवला आहे. हां, उन्हाळा स्पेशल. कारण उन्हाळ्यात आवर्जून लग्नपंक्तीमध्ये हा दिलाच जातो आणि पोटाला शांतता आणि मन भरून येते. आहाहाहा! चला रेसिपी सांगते. काही नाही हो, माझ्याच बाल्कनीमधले पुदिन्याची पानं घेतले 10-12 आणि कोथिंबीर. कोथिंबीर विकतचीच आणली बरं का. एक मिरची आणि आलं. मिरची तिखट नाही पाहिजे, फिक्की असली तर फार छान. आता काळं मीठ, आपलं साधं मीठ, धने पावडर, जिरे पावडर आणि चाट मसाला, हे सर्व साहित्य हवं आहे. आता काय करायचं, आपल्याला खलबत्ता किंवा मिक्सरचं भांडं चालेल ना. आता त्याच्यामध्ये पुदिना, कोथिंबीर, आलं, मिरची, अर्धी मिरची घ्यायची असेल तर ती पण घेऊ शकता. याला छान ठेचून घ्यायचं आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून साईडला करून घ्यायचं. मिक्सरचं भांडं पण धुवून त्याच्यामधलं पाणी घ्यायचं सगळं. दही घ्यायचं, दही नसेल तर ताक घ्या, पण दह्याचे छान होते. आता मी दही घेतलं आहे जवळपास 2-3 चमचे. आता दह्यामध्ये गाठी असतात, त्यामुळे आपल्याला रवीने त्याला छान घुसळून घ्यायचं. बघा, पाणी न टाकता पहिले केलं तर छान होईल. तुम्ही मिक्सरला पण लावू शकता. बघा, आता आपल्याला याच्यामध्ये जे आपण मिक्सरमधून पाणी किंवा खलबत्त्याचं पाणी टाकलं ना, ते पाणी टाकायचं. बघा, याच्यामध्ये तुम्ही गाळून पण घेऊ शकता, पण मला सर्व मसाला हवा येतो. मसाला हा भांड्याच्या खाली जाऊन बसतो तो, त्यामुळे आपल्याला जास्त त्रास होत नाही पिताना. पण तुम्हाला गाळून घ्यायचं असेल तर गाळून घ्या. मी याच्यात बर्फ टाकला आहे थोडा. आता धने पावडर, जिरे पावडर आणि चाट मसाला आवडीनुसार घ्या, तुम्हाला हवं तसं. काळं मीठ आणि साधं मीठ. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवायचं, कारण पचायला हलकं होते आणि छान लागते. बघा, तुम्ही याच्यात बारीक चिरून कोथिंबीर पण टाकू शकता, पण मी ते सारण टाकलं ना, त्यामुळे मला कोथिंबीर टाकावीशी वाटली नाही. बघा किती छान दिसते. उन्हाळ्यामध्ये मठ्ठा खूप छान लागतो. पोट भरल्यासारखं आणि मन शांत होऊन जाते. झाला आपला मठ्ठा तयार. या प्यायला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. आणि तुम्हाला मठ्ठा आवडतो का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि मठ्ठा कसा झाला हे पण सांगा पिऊन. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. खूप खूप आभारी आहे. चला मग भेटूयात उद्या. ओके, बाय.